नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. मागच्या भागात आपण पाहिलं की 16 संस्कारांचा आराखडा आपण घेणार आहोत. यातील पहिला संस्कार म्हणजे गर्भाधान. हा गर्भाधान संस्कार पती पत्नीच्या मिलनाच्या आधी केला जातो. हा करण्यामागचा उद्देश असा की होणारी जी संतती आहे ती सद्गुणी जन्माला यावी म्हणून. मनातील चांगल्या विचारांचा प्रभाव या गर्भावरती पडावा म्हणून हा संस्कार केला जातो. आपल्याला माहिती आहे हिरण्यकश्यपूची कथा. ज्यावेळेस हिरण्यकश्यपू आणि त्याची पत्नी ज्यावेळेस मिलनासाठी सज्ज झाले होते, त्यावेळेस त्याच्या पत्नीने त्याच्याकडून भगवंताचं नामोच्चारण करून घेतलं होतं. म्हणून ही जी झालेली संतती होती ती अख्ख्या जगाला भक्त प्रल्हाद म्हणून आपल्याला माहिती आहे. आणि तीच हिरण्यकश्यपूंचे वडील म्हणजे कश्यप आणि दिती यांनी चुकीच्या वेळी मिलन केल्या कारणाने ही जी झालेली संतती होती ती राक्षस वृत्तीची झालेली होती. म्हणूनच हा गर्भाधानाचा संस्कार हा परमोच्च आणि महत्वाचा सांगितलेला आहे. जय जय रामकृष्ण हरी.